हॅलो, सगळ्यांना प्रणाम. आत्मवंदन सगळ्या माझ्या कुटुंबियांना, जे ध्यानी मास्टर्स आहेत, जे आज इथं आहेत, त्या सगळ्यांना खूप खूप प्रणाम. सगळ्यांचं स्वागत. आज बरीच लोक नाही आहेत ध्यानामध्ये. मला ज्यांचे ज्यांचे मेसेज आले, तर आपण जेवढे आहोत तेवढी आपण आपली आपली आजची साधना पार पाडूया. सोबतच 31 डिसेंबरला पण आपलं सत्र होणार नाहीये, कारण सगळे सेलिब्रेशन मध्ये असतील. नवीन वर्षाचं काही ना काहीतरी सगळ्यांचं प्लॅनिंग असेल. त्यामुळे 31 तारखेला पण आपण सत्र घेणार नाही आहोत. पण सगळ्यांनी आवर्जून आपण जिथं कुठं असाल दिवसभरामध्ये, त्या दिवशी सत्र स्वतःच स्वतः ध्यान थोड्या वेळ बसा, आतमध्ये जा, आपल्या आतमध्ये जाऊन केवळ आपल्या श्वासांबरोबर राहा थोडा वेळ. दिवसभरामध्ये अधूनमधून डीप ब्रिथिंग करत राहा, मोठे मोठे श्वास घेत राहा. कारण डीप ब्रिथिंगमुळं आपल्याला जाणवेल की खूप फरक पडला आपल्यामध्ये. की जिथं जिथं आपल्याला सारखी सारखी एन्झायटी वाटायची, छोट्या छोट्या प्रसंगावर आपण घाबरतो, छोट्या छोट्या प्रसंगावर आपण आपल्याला बऱ्याच गोष्टी सुचत नाहीत, तर ह्या गोष्टी आपल्या कमी व्हायला लागतील जेव्हा आपण डीप ब्रिथिंग करतो. आपण आपल्या श्वासांसोबत जोडले जातो. म्हणजेच काय, की दीर्घ श्वास घेतो. श्वासांसोबत तर आपण ध्यानामध्ये लक्ष देऊन बसतोच, पण आपण दिवसभरामध्ये श्वासांसोबत जोडले जातो म्हणजे लक्ष द्यायला लागतो. तर श्वास तर आपण घेतोच, पण जेव्हा जाणून बुजून जाणीवपूर्वक आपण लक्ष द्यायला सुरुवात करतो, त्यावेळेस आपल्या सगळ्यांना अनुभव येईल की आपण थोडं शांत होतो. जिथं कुठं मला अशी भीती वाटते, थोडंसं घाबरल्यासारखं वाटतंय, पण तिथं समजा मी थोडी श्वासांसोबत राहायला लागले, तर एक कंट्रोल आल्यासारखं वाटतं. आणि असं स्त्रियांबाबतीत का होतं, मी याचं कारण सांगते. हार्मोनल जे चेंजेस होतात आपल्या शरीरामध्ये, त्या काळामध्ये तर हे खूप होतं. उगाचच भीती वाटते, छातीत धडधड होणं, पोटामध्ये असं एखादा गोळा आल्यासारखं वाटणं, भीती. भीती खूप खूप आतपर्यंत, खोलपर्यंत बसलेली अनेक गोष्टींची. लहानपणापासूनच्या गोष्टी असतात ह्या. आणि भविष्याचा खूप विचार करतो आपण सारखा. तर स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. एक वेळ पुरुष जे असतात ना, ते आता जे काही सुरू आहे आपल्या आयुष्यात त्याच्यावर जास्त फोकस ठेवून असतात. त्याच्यावर त्यांचं लक्ष जास्त असतं. पण स्त्रिया कुठेतरी ओव्हर थिंकिंगच्या आज जर बघितलं आपण समाजामध्ये, जितक्या मैत्रिणींचे मला कॉल येतात, तर सगळ्या जणी एकच सांगतात, की आमचे विचारच थांबत नाही. त्यांना हे माहीत असतं, की आपल्याकडनं ना ओव्हर थिंक होतंय. अति विचार होतायत हे त्यांना कळत असतं, पण ते थांबवता येत नाही त्यांना. म्हणजे इच्छा असूनही त्यांच्या बाबतीत असं होतं, की विचार येत राहतात, येत राहतात. ती साखळी थांबत नाही. पण एक चांगली गोष्ट अशी होतीये, की किमान त्यांना समजतंय तरी, की मी विचार अति प्रमाणात करायला लागले. ज्या गोष्टी सहजासहजी होतील, सहजपणे होणाऱ्या गोष्टींचा पण मी अतिविचार करते. किमान ही गोष्ट त्यांच्या आता लक्षात यायला लागली. तर त्यासाठी मी त्यांना नेहमी म्हणते, की तुम्हाला समजलं हेच मोठी गोष्ट आहे. अनेकांना समजतच नाही, की आपण अतिविचार करतो. म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, जिचा मी अनुभव बघितला. अ, ऑफिसमध्ये असताना कुणाचा घरचा फोन आला तिला, कुठल्याही गोष्टीचा. तिचं लहान बाळ ती घरी ठेवून यायची. म्हणजे अ, कोणीतरी होतं सांभाळायला घरामध्ये. पण झालं काय होतं, नुकतीच एका मुलाला जन्म दिलेला. अ, एवढं लहान बाळ सोडून घरी यायचं, ऑफिसमध्ये बसायचं. तर तिला असं व्हायचं, जरा जरी फोन आला घरून, की तिला एक प्रकारचं वेगळ्याच प्रकारचं आपण त्याला
शब्द देऊ शकतो. पॅनिक अटॅक म्हणतात ना, लोक म्हणतात पॅनिक अटॅक आलाय तुम्हाला. म्हणजे काय, की ते इतकं तिला ते भरून यायचं विचार करून करून, की नीट होईल ना सगळं, मी कसं मॅनेज करेन माझ्या बाळाचं आणि माझं ऑफिस, हे होईल का माझ्याकडनं. ह्या विचाराने ती ऑफिसमध्ये बसल्या ठिकाणावर तिचे श्वासच तिला घ्यायचे नाही, घेता यायचे नाही, गुदमरल्यासारखं व्हायचं. मग आम्ही दोघी तिघी मिळून तिला, आमचे जे मेडिकल खाली डॉक्टर बसलेले असायचे ऑफिसमध्ये, त्यांच्याकडे तिला घेऊन जायचो. त्या डॉक्टरांना ते दाखवायचे आणि मग थोडा वेळ तिला झोपवलं जायचं. ती एक रूम होती आमची, मेड रूम, तिथं आम्ही ते तिला झोपवायचं वगैरे. थोडंसं कोणीतरी तिच्यापाशी थांबायचं, मग नंतर तिच्यासाठी काहीतरी एखादं प्यायला आम्ही काहीतरी आणून ठेवायचं. म्हणजे हे प्रकार तिला सुरू झाले जेव्हा तिची डिलिव्हरी झाली. त्यानंतर जेव्हा ती ऑफिसला यायला लागली तेव्हा तिला ते सारखं सारखं व्हायला लागलं आणि त्याचं कारण तिलाही कळत नव्हतं. घरामध्ये जी बाई होती सांभाळायला ती सगळं करायची. त्यांनी कॅमेरा लावून ठेवला होता, सिक्युरिटी. म्हणजे सगळं व्यवस्थित होतं आणि आम्ही तिला सारखं सांगायचो पण, की कुठेतरी तुला ते ऐकून ऐकून बऱ्याच लोकांचे अनुभव, की असे प्रसंग होतात बाळाला असं, म्हणजे काही अशी भीती मनात बसलेली. आणि मला तिच्याशी बोलताना नंतर हे समजलं, की ती लहानपणी, तिची आई जॉबला जायची त्यामुळे ती लहानपणी अशाच एका पाळणा घरात वाढली. तिथं तिच्यासोबत काही असं घडलेलं असेल, म्हणजे भीती दाखवली जायची. त्यांचा पण कधी कधी नाईलाज असतो. प्रत्येक जण असं वाईट दृष्टीनेच करतं असं नाही, पण नाईलाज असतो लहान मुलांना एवढं सांभाळायचं. ते कुठेतरी तिची आई जॉबला जायची तिला सोडून लहान अगदी असताना, आणि ते सगळं तिच्या मनात बसलं होतं. आणि ते तिच्या स्वतःच्या बाळंतपणानंतर ते सगळं बाहेर यायला लागलं. म्हणजे कनेक्शन बघा कुठून कुठे जोडलेलं असतं. आणि बहुतेक करून सगळ्या लोकांच्या लहानपणामध्येच घडलेले असे प्रसंग असतात, की जे आयुष्यभर लक्षात राहतात आपल्या. कारण ते मन जे आहे आपलं ते खूप कच्चं असतं. आपल्याला काहीच कळत नसतं त्या वयामध्ये, आणि त्यावेळेस असे जे प्रसंग घडतात, असे कुठलेही धक्का देणारे, ते शेवटपर्यंत माणसाच्या मनावर, जरी आता समजायला लागलं की गेलं माझं लहानपण, आता मी मोठी आहे आणि मी आता एकदम इंडिपेंडंट आहे, सगळं सगळं माहित असतं, पण ते जे इनर चाइल्ड आहे, आतलं जे असतं ना, इमोशनल, भावनिक शरीर, जे आपण त्याला इमोशनल बॉडी म्हणतो, त्याच्यामध्ये हे सगळे या सगळ्या घटना कैद असतात. आणि जोपर्यंत आपल्याला हे जाणीवपूर्वक आपण बाहेर काढत नाही, की हे जे माझ्या आयुष्यात घडलं, पूर्व आयुष्यामध्ये, माझ्या लहानपणामध्ये, हे घडायचं होतं कारण माझ्या आत्म्याने ते सिलेक्ट केलं होतं. हे जेव्हा मी स्वतःहून तो कंट्रोल माझ्यात घेणं, याला म्हणतात, की माझा आत्म्याचा चॉईस होता. माझ्या सोलला, माझ्या आत्म्याला ते घ्यायचे होते अनुभव दुःखाचे. माझ्या आत्म्याला लहानपणामध्ये अशा प्रसंगांना सामोरं जायचं होतं. कशामुळं? जेणेकरून मी स्ट्रॉंग बनेन, जेणेकरून ह्या अनुभवातून मी एक धाडसी, असं माझ्यामध्ये तो एक गुण येईल. तर आयुष्यातले प्रत्येक प्रसंग, जसं तुम्ही कालचा परवाचा तो प्रेमानंद महाराजांचा व्हिडिओ ऐकला असेल, तर त्यांनी सांगितलं की कुठलीही घटना, गोष्ट आपल्या आयुष्यात येते ती शिकवायला येते, काहीतरी शिकवते ती. जेव्हा असे नातेवाईक आपल्या आयुष्यात येतात, अशा घटना आपल्या आयुष्यात येतात, ज्या आपल्याला अ, ज्या आपल्याला आत्तापर्यंत लक्षात आहेत, ज्या भीती भीती असते आतमध्ये, तर त्या आयुष्यातल्या घटना आणि त्या व्यक्ती आपल्याला धाडसी बनवत असतात, की उभं राहा तू. तू अशी कमकुवत राहू नको. शक्तीहीन असल्यासारखी. स्वतःला समजू नको, की माझ्यावर किती अन्याय होतोय. म्हणतो ना आपण, की हिरा जो आहे तो अगदी होरपळून निघाला तेव्हाच तो चमकतो, शाईन होते. अशा आपल्याकडे बऱ्याच म्हणी आहेत. तर त्या खरोखर तशा आहेत, की अं, ते जितकं म्हणतो ना घाव बसतात तेवढं ते चमकायला लागतं. तर हे घाव, हे स्वतः सिलेक्ट करतो आत्मा. आपल्याला त्यावेळेस वाटतं, अरे ह्या व्यक्तीमुळे माझं जीवन फार, माझं बालपण फार वाईट गेलं. ह्या प्रसंगांमुळं, ह्या लोकांनी मला त्रास दिला, या नातेवाईकांनी. पण ते सगळे नातेवाईकांची जी रूपं असतात ना, चेहरे, ती फक्त नातेवाईकांचे चेहरे असतात. त्यांचे खूप आभार मानायचे, खूप आभार मानायचे. कारण एक ते घाव जे बसतात ना, जितक्या लोकांनी आपल्याला त्रास दिलेला असतो, त्या सगळ्यांचे आभार मानायचे. कारण त्यांच्यामुळं आपण खूप स्ट्रॉंग होतो. खूप शक्ती यायला लागते आपल्याला. जे असे मिळमिळीत, घाबरट आपण, अंधाराला बघितलं तरी घाबरणारे आपण, पळपुटे आपण, असे असे जे म्हणजे जे असे आपल्यात गुण असतात अनेक, जे आपल्याला माहिती आहेत,
की मी आहे बाबा, घाबरट आहे. पण मग त्याच्यातून बाहेर कसं पडायचं? मग काय करतो आपला आत्मा, की असे प्रसंग आणतो समोर, की जेणेकरून स्ट्रॉंग झालो पाहिजे आपण. पुढे कुठेही जरी जाऊन पडलो, तरी आपण उठलो पाहिजे. इतकी आपल्यात ताकद आली पाहिजे. आणि अशाच स्त्रिया, असे पुरुष, ज्यांचं लहानपण अतिशय वाईट गेलंय, खूप त्यांनी घाव सोसले, ते पुढे जाऊन ना इतके स्ट्रॉंग होतात, की त्यांना कशाचंच काही वाटत नाही. ते इतके शूरवीर असे त्यांच्या आयुष्यात बनतात. म्हणजे कुणालाही तोंड द्यायला समर्थ असतात. त्यांना कुठल्याही काठीची, कशाची गरज नाहीये. पण हे सगळं कधी आपल्याला समजायला लागतं, जेव्हा आपण अध्यात्मात येतो, जेव्हा आपण ध्यानात येतो, जेव्हा आपण 4 पुस्तकं वाचतो, ज्या पुस्तकातून आपल्याला हे सगळं रिअलाईज होतं, कळतं, की हे दुःख माझ्या आयुष्यात का आलं? तोपर्यंत आपण मग केवळ त्या व्यक्तींना, परिस्थितीला दोष देत बसतो, शिव्या-शाप देत बसतो. मनातून खूप नकारात्मकता आपल्या ठेवतो. त्यांना तर पाठवतो ती गोष्ट वेगळी, पण ते सगळं साठतं कुठं? माझ्यात साठतं. ते साठवून, साठवून, साठवून ते ओझं माझ्या हृदयावर घेऊन आपण जगत राहतो. मग कधी पण त्या माणसांचा चेहरा आठवला, की असा राग येतो. होतं ना? मग ते जे राग येणं आहे, त्यांचा चेहरा आठवला, ती गोष्टी आठवल्या, म्हणजे ते अजून आहे साठलेलं. मग आपल्याला त्यांचा त्यांचं जे कर्म होतं ते त्यांना त्यांच्या ते ब्रह्मांड त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांच्याकडनं करून घेईल. पण माझं काय? मी का हे सगळं साठवून जगू? मग लोकं काय करतात? जेव्हा ध्यानाला येतात, अशी पुस्तकं वाचतात आध्यात्मिक, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात, की कसं आपण या सगळ्यांना बाहेर सोडून कसं आपण हलकं होऊन जगू शकतो. मग त्याच्यावर असे वेगवेगळे उपाय करायला लागतात. काय उपाय? ध्यानाला बसतात डोळे बंद करून, हृदयावर जातात. त्या गोष्टी आठवतात आणि मग म्हणतात, की "मी हे सगळं सोडते, मी रिलीज करते." अशी वाक्य म्हणायला लागतात. हे मी तुम्हाला अगदी प्रॅक्टिकली सांगते. असंच करतात लोकं. आणि थेरपीज घेतात वेगवेगळ्या. मग त्या थेरपीमध्ये हिप्नॉटिझम आहे. अशा अनेक थेरपीज आहेत. आज आज आहेत मार्केटमध्ये अशी अशी लोकं आहेत, जी मदत करतात आपल्याला डीप डाउन जायला आणि ते बी उपटून काढायला. आपण देवाचं कितीही करू, कितीही नामस्मरण करू, कितीही पोथी वाचू गुरुचरित्राची, कितीही महाराजांचं काही कुठलंही करू. पण जे आत बसलेले घाव आहेत ना, ते नाही काढू शकत आपण. किती पोथी वाचली, समजलं आपल्याला, ते आपण तेव्हाच काढू शकतो, जेव्हा आपण स्वतः त्याच्यासाठी प्रयत्न करू. आपण आतमध्ये जाऊन त्या 4 पुस्तकं वाचून किंवा अशी कुणाची तरी मदत घेऊन, ध्यानाला बसून, आपण जेव्हा म्हणू, की मी हे सगळं सोडते, सोडते, सोडते. कारण सोडणं फार अवघड आहे सगळ्यांच्या आयुष्यात. आपल्या सगळ्यांना खूप धरून बसायची सवय आहे. कारण माणसाचा स्वभावच तसा आहे. त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी धरून ठेवतो आणि सोडणं तितकंच अवघड आहे. जसं महाराजांनी पण काल त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, की सोडायला शिकलं पाहिजे. ते सोडणंच फार अवघड आहे. मरेपर्यंत लोकं शेवटच्या श्वासापर्यंत अगदी त्यांची मेमरी लॉस होतो. म्हणजे तोपर्यंत लोकं धरून ठेवतात. ते धरून ठेवून, ठेवून, ठेवून सगळं ओझं घेऊनच ते पुढच्या प्रवासाला जातात. मग पुढचा प्रवास सुरू झाला, या शरीरातून बाहेर जीव गेला, की तो जीव पुढच्या शरीरात जायच्या वेळेस सगळं पुन्हा प्लॅन करतो. चला मागच्यानं काय-काय आणलंय, मागच्या जन्मातनं काय-काय राहिलंय मला सोडायचं, काय-काय शिकायचं राहिलंय. अच्छा, मी मरेपर्यंत ह्याचा राग धरून बसलो होतो का? मग आता एक काम करतो, पुढच्या जन्मात जाऊन पुन्हा त्या व्यक्तीचा सामना करतो. पुन्हा जाऊन ते धडे घेतो. पुन्हा जाऊन त्याच्याशी प्रयत्न करतो प्रेमाने वागायचा. पुन्हा शरीरात आल्यानंतर परत स्मरण सगळं गेलं. विस्मरण सगळं डिलीट मेमरी. पुन्हा नव्याने त्या माणसाला समोर बघितलं, की नव्याने भांडणं सुरू. मग ही सायकल चालू. हे आपल्याला गीतेत सांगितलंय. त्यामुळं सगळ्यात सोपा उपाय जो भगवद्गीता म्हणा किंवा जी लोकं आपल्याला सांगतात, जी आध्यात्मिक गुरु वगैरे, ते सगळ्यात सोपा उपाय म्हणजे ह्या जन्मातच सगळं सोडून मोकळं व्हा. ना आपल्या घरातल्या वस्तूंचा मोह ठेवा, ना माणसांचा मोह ठेवा, ना माणसांचा राग ठेवा, ना निगेटिव्हिटी ठेवा. पण हे एका दिवसात होतं का? नाही होत. हळू रोजच्या रोज आपण हे सगळं समजून घेत, रोजच्या रोज आयुष्यात प्रयत्न करायला लागतो, की हे मी कसं सोडू बाबा? कसं कशा पद्धतीने वागू? कसं सोडू? काय करू? कशी माफ करत जाऊ? आणि हे करत, करत, करत तो एक दिवस येतो, ज्या दिवशी आपण कितीही समोरच्या माणसाने आपल्याला
त्रास दिला असेल, कितीही दुःख दिलं असेल, समोर आल्यानंतर त्याच्याबद्दल इतकी सुद्धा आपल्या मनात निगेटिव्हिटी राहत नाही. तर राहते काय? करुणा आणि प्रेम आणि आभार मानतो आपण, की धन्यवाद की तुम्ही दिलेल्या दुःखामुळं मी ह्या देवाची उपासना करायला लागले. मी या गुरूंना पकडलं, मी या साधनेला पकडलं, मी नामस्मरणाला पकडलं. तर तो मार्ग जो आहे इथं येण्याचा, हा मार्ग मला तुम्ही करून दिला. ही भावना आपल्या मनात सुरू होते. तिथं समजायचं की ज्या दिवशी माझी निगेटिव्हिटी सगळी संपली त्या व्यक्तीबद्दलची, ज्या दिवशी मी आभार मानायला सुरुवात केली, तिथं माझं ट्रान्सफॉर्मेशन झालं. तिथं माझा बदल सुरू झाला माझ्या आयुष्यातला. माझी एनर्जी शिफ्ट झाली. जिथं होती दोष देणारी, त्रास करून घेणारी, त्याला निगेटिव्हिटी शिव्या शाप देणारी, ती मी वर सरकले. असं समजायचं. वरच्या वर्गात गेले. 9वीतून 10वीत गेले. असं समजायचं. आणि हे मी कुठेही कुणाचं ऐकून नाही सांगत आहे. तर मी जी पुस्तकं वाचली, ती पुस्तकं वाचल्यानंतर मला माझ्या आयुष्याच्या प्रवासामध्ये खूप गोष्टी कळल्या. मला काय काय सुधरवायचंय बाबा. मला काय काय करायचंय. त्या व्यक्ती अशा आहेत की ज्या माझ्या आयुष्यात आज नाहीयेत. त्या बोलत नाहीत, त्या लांब आहेत. पण आता मला कुणाबद्दलही ती निगेटिव्हिटी नाहीये जी पूर्वी असायची. कारण मला हे समजलं की ते सगळे माझ्या मदतीला आले होते. की मी ध्यानात यावं, मी अध्यात्मात यावं. ह्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या म्हणूनच मी आज इथे आहे. त्यामुळं मी रोजच्या रोज जशी परमात्म्याची, भगवंताची आभार मानते, तर सगळ्या व्यक्तींना माझ्या डोळ्यासमोर आणते आणि त्यांचे आभार मानते पहिल्यांदा, की थँक तुम्ही माझ्या कुटुंबामध्ये आलात. कुठला तरी रोल घेऊन. आईचा असेल, वडिलांचा असेल, बहिणीचा असेल, भावाचा असेल. त्या रोलमध्ये तुम्ही आलात आणि काय जे काही मला धडे द्यायचे ते दिले आणि मला शिकवलं. त्यासाठी थँक्यू. जसं आपल्या शाळेमध्ये सगळे शिक्षक असतात ते, त्यातले काही शिक्षक खूप कडक असतात, मारतात. आपल्याला आवडत नाहीत ते. त्या बाई फार मारणार आहेत, फार स्ट्रिक्ट आहेत आपण म्हणतो. पण त्या त्यांचा रोल प्ले करत असतात. स्ट्रिक्ट असल्या तरी सुद्धा ते टीचर आहेत. आणि त्यांना जर त्या मुलाला शिस्त लावायची असेल तर त्या देतात 2 दणके. पण आपल्या दृष्टीने काय होतं, या बाई फार डेंजर आहेत, मला नाही आवडत. ह्या बाई मला नाही आवडत. आपण असं म्हणत बसतो. पण त्या बाई मुळात त्यांचा रोल प्ले करत असतात. अगदी त्याप्रमाणे आपल्या कुटुंबात अशी लोकं आहेत, ज्यांचा प्रचंड राग येतो आपल्याला. जसं महाराजांनी सांगितलं ते नातेवाईक. पण जरी ते राग येत असला, तरी ते त्यांचा रोल प्ले करतायत, जो त्यांना दिलाय. की तू हे कर तिच्याबरोबर, तरच ती या गोष्टी शिकेल. नाहीतर सगळेच सगळे आपल्याशी छान छान गोड गोड बोलायला लागले, तर आपण कधीच शिकणार नाही. जसं एखादी बाई मॅडम असतील आपल्या शाळेतल्या, सगळं छान तर सगळी मुलं डोक्यावरच चढून बसतील त्यांच्या आणि त्यांचं कोणी ऐकणार नाही. तर ती शिस्त लावण्यासाठी त्यांना तसं वागणं जसं गरजेचं आहे, तसं काल महाराजांचं जेव्हा मी ऐकलं, माझ्या समोर तो व्हिडिओ आला आणि मला ते इतकं आवडलं त्यांची वाक्य. तर आपण फार तर फार अशा लोकांपासून, जसं त्यांनी सांगितलं की उचलून फेकून द्या त्या नात्यांना. तर ती घरातलीच असतील तर आपण असं करू शकत नाही. मग आपण काय करायचं? की जे एक आपलं कर्तव्य आहे म्हणून त्यांच्याबरोबर ते पार पाडायचं. आणि शक्य असेल आपल्याला तर अशा लोकांनी लांब गेलं, त्यांनी आपल्याशी संबंध तोडले हरकत नाहीये. बोलणं नाहीये हरकत नाहीये. त्याचं कुठेही आपल्याला पाप नाहीये. जसं आणि मी हे आधी पण तुम्हाला नेहमी सांगायचे. कारण हे बऱ्याचशा आध्यात्मिक पुस्तकांमध्ये असं दिलेलं आहे, की हा कुठलाही पापापुण्याचा असा काही विषय नाहीये. हा आपला आपला विषय, आपल्या आत्म्याचा. जे आपल्याला योग्य वाटतं, जे आपल्या आत्म्याला सुखकारक वाटतं ते आपण करावं आणि हा सगळ्या आत्म्यांचा हक्क आहे. ह्याला फ्री विल असं म्हणतात. तर त्यामुळं इथं कुठेही चूक बरोबर नाहीये. तर आपल्याला असं वाटलं की ह्या व्यक्तीपासून मला फक्त नकारात्मक वाईब्स येतात, निगेटिव्ह वाईब येतात. त्या व्यक्तीमुळे मला काहीही चांगलं मिळत नाहीये. तर आपल्याला तो पूर्ण हक्क आहे की त्याच्यापासून आपण लांब जावं. हे महाराजांनी पण सांगितलं. याला फ्री विल असं म्हणतात. त्याच्यामध्ये कुठेही चूक बरोबर हे आपण मनात धरायचं नाही, की अरेच्चा मी बरोबर करते का नाही. तो आपला हक्क आहे. ती आत्मरक्षा, जसं त्यांनी सांगितलं शब्द वापरला, तसाच आपल्या आत्म्याचं रक्षण, संरक्षण, सन्मान ह्या सगळ्या गोष्टी आपण करायचा आपल्याला पूर्ण हक्क आहे, ज्याला श्रीकृष्णांनी धर्म असं म्हणलेलं आहे. तो आपला धर्म आहे. हे धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम हे धर्म थोडा वेळ डोक्यातनं बाहेर काढा. धर्म म्हणजे माझ्या आत्म्याच्या संरक्षणासाठी, रक्षणासाठी, सन्मानासाठी मी काय करू शकते? माझी जर गरज आहे आता ह्या क्षणाला, की मला खूप निराश वाटतंय.
तर माझी गरज ही पण आहे, की मी कशी काय स्वतःला थोडी अपलिफ्ट करू, थोडी चांगल्या मूडमध्ये जाऊ. हे माझं कर्तव्य आहे त्या क्षणाला. ना की जाऊन मग मी अशाच लोकांमध्ये बसेन, की जी लोकं आजूबाजूच्या 4 गोष्टी सांगत बसतील. तर मग मी अजून स्वतःला खाली आणते. मग माझं काम काय त्या क्षणाला, माझा धर्म काय, की मी स्वतःवर काय कसं करू आत्ता काम. त्या दृष्टीने आपण मग प्रयत्न करायचे. काहीतरी टीव्ही बघणं, काही जे आपल्याला एखादा छंद, काहीतरी कला, ह्या गोष्टी आपण काही करू शकतो. तर हेच सगळं आपलं करणं, हेच आपला धर्म आहे. हे लक्षात ठेवायचं. स्वतःवर आधी काम करायचं. बाहेरच्याला तर आपण बदलू शकत नाही. माझ्यासाठी मी काय? आनंदाची गोष्ट, 4 पैसे खर्च केले, शॉपिंग केली, खाल्लं-पिलं, जे आपल्याला आवडेल ते. ह्यालाच म्हणतात की आत्मप्रेम. ह्या गोष्टी करा, ध्यानाला बसा, डीप ब्रीथिंग करा, काही नाही तर नाही. 5 मिनिटं मोठे श्वास घेत बसा. तुम्हाला छान वाटेल. ठीक आहे? तर महाराजांचे जे आपण ऐकलं व्हिडिओ त्याच्यात ना, जे आपल्याला रेझोनेट होतं, जे आपल्याला पटतं त्या गोष्टी घ्या. असं नाही की सगळंच पटेल सगळ्यांना. काही गोष्टी कुणाला पटणार पण नाहीत. असं होतं ना, की समोरच्याचं सगळं ऐकतोय म्हणजे आपल्याला पटलंच पाहिजे असं नाहीये. तर ज्या गोष्टी आपल्याला पटतात त्या घ्याव्यात. अ, आणि आपल्या आत्म्यासाठी जे काही चांगलं करता येईल ते करावं. पूर्ण अगदी अ, तो पूर्ण आपला धर्म आहे आणि ती फ्री विल आहे आपली. त्यामुळं ते करणं फार महत्वाचं त्यावेळेला. ठीक आहे? तर आपण सगळेजण डोळे मिटून आपल्या ध्यान स्थितीमध्ये येऊ. आपण मोठे-मोठे श्वास घ्यायला सुरुवात करू. हळू-हळू आपण आपल्या नाकावाटे मोठा श्वास घेत-घेत आपल्या पोटामध्ये जाऊ द्या डायरेक्ट मोठा श्वास. ह्या पद्धतीने घ्या, की नाकातून मोठा श्वास घेत आपण पोटामध्ये हवा भरून अगदी हळूवार आपल्या तोंडाने बाहेर सोडा. आणि ही क्रिया आपण साधारण 5 मिनिटं अजून सुरू ठेवू. जिथं आपण आपल्या नाकातून मोठा श्वास घेत हा श्वास आपण बघू की आपल्या पोटामध्ये अगदी सरळ प्रवास करतोय. अगदी कोमलपणे, सहजपणे बघा की नाकातून आत गेलेली ही हवा कशी पोटामध्ये भरली जातीये आणि तोंडावाटे अगदी सावकाश बाहेर सोडा. आज दिवसभरामध्ये आपण अनेक गोष्टींमध्ये आपलं लक्ष घातलं असेल. आपलं लक्ष, आपलं ध्यान अतिशय दैवी आहे. खूप विचारपूर्वक कुठल्याही गोष्टीवर आपलं लक्ष न्या दिवसभरामध्ये. कारण जिथं आपलं लक्ष जातं, तिथं मोठ्या प्रमाणावर आपण ऊर्जा खर्च करतो. कुणाची तरी गाऱ्हाणी ऐकण्यात, कुणाचा तरी वाईट विचार करण्यात, कुणाबद्दल तरी निगेटिव्ह, नकारात्मक भावना मनात आणण्यात आपला वेळ, आपली ऊर्जा खर्च करू नका. त्यापेक्षा आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी, आपले छंद असतील, आपली इष्टदेवता, तिचं स्मरण, आपल्या मुखामध्ये सतत नाम, आपल्या गुरूंचं, भगवंताचं जे आपल्याला आवडतं ते, त्याच्यावर लक्ष ठेवा. त्याला ऊर्जा द्या. अगदीच तेही करायचं नसेल, तर दिवसभर आपल्या आतमध्ये, आपल्या हृदयावर श्वासांना फील करत, आपल्या हृदयावर एकाग्र होऊन राहा.
सगळी ऊर्जा आपल्या हृदयाला मिळेल. आपलं हृदय मजबूत व्हायला लागेल. रक्त शुद्धीकरण, रक्ताभिसरण, सगळ्या क्रिया आपल्याला जाणवतील. अगदी सर्वोत्तम पद्धतीने सुरू आहेत. शरीरामधल्या अनेक दोषांना आपण दूर करू, जर आपण दिवसभर आपल्या श्वासांवर, आपल्या हृदयावर एकाग्र होऊन राहू. कुठंही बाहेरच्या जगामध्ये लक्ष न देता दिवसभर आपण आपल्या आत राहा, आपल्या आतल्या जगामध्ये, आणि आपल्या शरीराला ऊर्जावान, निरोगी असं बनवा. दीर्घ श्वास घेणं सुरू ठेवा. नाकावाटे मोठा श्वास आपल्या पोटामध्ये हळूहळू, आणि आता सोडताना देखील आपल्या नाकातूनच सोडा. हळुवारपणे श्वासांचा हा स्पर्श जाणवू दे. संपूर्ण चेतनेला फील होऊ दे. कसे माझे श्वास, प्राणवायू माझ्या नाकातून आत आत जात, छातीतून खाली पोटाकडे प्रवेश करतोय, आणि हळुवार कापसाप्रमाणे, रेशमाप्रमाणे पुन्हा नाकातून बाहेर पडतोय. इतकी सुंदर अशी ही क्रिया मी या वेळेमध्ये एकांतात स्थिर होऊन एकाग्रपणे अनुभव करते आहे. आपल्या सगळ्यांचा उच्च आत्मा, हायर सेल्फ आपल्या सगळ्यांबरोबर एक होऊन बसलाय, एकरूप झालाय. अजून 2 मिनिट हळुवारपणे दीर्घ श्वासांची क्रिया. जितका श्वास आत भरून घेता येईल आपल्या पोटामध्ये, तितका दीर्घ श्वास घ्या. आपल्या प्राणवायूचा एक एक कण आपल्याला जाणवू दे. नाकातून, घशातून, छातीच्या खाली पोटाकडे हा सगळा प्रवास
ही आतली वाट लक्ष देऊन बघा. पाठीचा मणका ताठ, आपले खांदे सैल शिथिल सोडायचे. आरामात टेकून शरीर स्थिर झालंय. आपली दृष्टी आज्ञाचक्रावर दोन्ही भुवयांच्या मध्ये स्थिरावली आणि ध्यान, फोकस, लक्ष श्वासांवर स्थिरावलंय. जेव्हा आपल्याला वाटेल त्यावेळी, त्या क्षणाला दीर्घ श्वासांवरून आपल्या नैसर्गिक श्वासांवर या. जे येणारे जाणारे श्वास आहेत त्यांना फील करा, त्यांना बघा. जेव्हा आपण तयार असाल
स्वतःला विसरून जा. मी कोण आहे सोडून द्या आत्ता या क्षणाला. जेव्हा आपण स्वतःला विसरतो, सोडतो, केवळ श्वासांना धरतो, तेव्हा आपण ब्रह्मांडामध्ये विलीन होतो. सोडून द्या मनाचं नियंत्रण, कंट्रोल सोडून द्या. आपण सगळे उद्याच्या सत्रात भेटू. हळूहळू आपला वेळ घेऊन सत्रातून बाहेर या.
आणि आभार व्यक्त करा परमात्म्याचे.